हे बघा, ही महाराष्ट्रामध्ये जी चाललेली आहे ही झुंडशाही चाललेली आहे आणि महाराष्ट्रामधल्या जबाबदार नेत्यांना, पक्षप्रमुखांना, सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगून आम्ही वैतागलेलो आहोत. आम्ही सध्या फ्रस्ट्रेट आहोत, असाच शब्दप्रयोग करेन मी. मला वाटतंय ही दाद मागायसाठी आम्हाला केंद्रीय पातळीवरच्या ओबीसी नेतृत्वाला सुद्धा या गोष्टी समजावून सांगाव्या लागतील. कारण हे जर ओबीसी मध्ये इन्क्लूड झाले तर महाराष्ट्रातला ओबीसी ज्याच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झाले तो संपणारच आहे. महाराष्ट्रातला सोडा, पण देशातल्या ओबीसीचं रिप्रेझेंटेशन हे खाऊन टाकणार आहेत. कारण हे रूलर आहेत, हे शासनकर्ते आहेत, हे या महाराष्ट्रामध्ये सिव्हिलाइज्ड आहेत आणि समाज व्यवस्थेमध्ये फ्रंटला असणारी माणसं आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये तर आम्ही आता कुणाकडून उमेद ठेवायची की नाही अशा विमनस्क परिस्थितीमध्ये आहोत. मला वाटतं देशातल्या ओबीसीच्या नेतृत्वाला सुद्धा यामध्ये उतरवावं लागेल. कारण फक्त हा महाराष्ट्राचा आता विषय राहिला नाही, महाराष्ट्रामधून कुणाकडून अपेक्षा राहिल्या नाहीत. मला वाटतं देश पातळीवरच्या ओबीसी नेतृत्वांना आम्हाला सांगावं लागेल. यूपीएससीची यादी असेल किंवा सेंट्रल लेवलच्या एक्झाम्स असतील, रिप्रेझेंटेशन असेल, महाराष्ट्रामधून तुम्हाला ओबीसीच्या या सामाजिक न्यायाच्या आरक्षणामध्ये हे शासनकर्ते लोक सामील होतील असं मला देशभरातल्या ओबीसी नेत्यांना सांगायचं. एकंदरीत जरांगेची बैठकी कसं करणार? हे झुंडशाही आहे. राज्यकर्त्या लोकांनी स्पॉन्सर्ड केलेली या बैठक आहेत. आमदार लोक 10-10 लाख रुपये, 15-15 लाख रुपये प्रत्येक मतदारसंघातनं देत आहेत. मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, चौकात, आतल्या छोट्या छोट्या रस्त्यांनी सुद्धा जरांगेंचे भली मोठे बॅनर्स लागलेले आहेत आणि त्याच्यावरती स्टँडिंग लोकप्रतिनिधी बॅनर लावतायत. त्या लोकप्रतिनिधींना एवढं भान नाही की आपण 2-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यात अर्ध्याहून जास्त ओबीसी राहतात, दीनदलित राहतात, आदिवासी राहतात. एवढं भान सुद्धा त्या आमदारांना राहिलेलं नाही. मला वाटतं हा शासनानंच यांना तसे आदेश दिलेत की काय, अशी मला आज रोजी शंका येते. गावात येणार आज तुम्ही गावात म्हणजे अकोल्यात आले त्यांच्या गावात हे हा बघा, हा काय एवढा मोठा नेता नाही. हे उगा अजितदादा पवारांनी उगाच कुणा उतरी भुंकायला सोडलेला हा एक श्वान आहे असंच बोलेन मी. त्यामुळे त्याच्या गावात काय त्याचं कर्तृत्व त्याच्या गावात? तर आमची इथं लाख मोलाची माणसं आहेत. 18 पगड जातीनं एकत्रित घेऊन त्यांच्या हक्क अधिकारावर बोलणारी, हाऊसमध्ये प्रश्न उपस्थित करणारी माणसं आहेत. त्याला काय चॅलेंज करायचं? आणि हायकोन तो. त्यामुळे हा किरकोळ विषय आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.